सूर्य सतत प्रत्येक गोष्टीमध्ये आईच्या चुका काढायचा आणि आईचा पान उतारा करून अपमान करायचा। शेवटी मुलाने जिवंत आईला स्मशानात पाठवले। मग मात्र आई शांत बसली नाही। मग आईने असं काय केलं की आईचं ते रूप पाहून मुलगा अवाक झाला। मुलांनी तुमच्या साध्या सरळ स्वभावाचा फायदा घ्यावा आणि म्हातारपणात त्यांच्याच बायका मुलांसमोर आपला अपमान करावा, इतकंही साधं कोणीही जगू नका, हाच उद्देश आहे या कथेमधून आईचा सांगण्याचा। आई कितीही धूळ आणि किती घाण, शहर कसं चकमकीत असतं, स्मिता नाक मुरडत म्हणाली। पण जानकीताईंनी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं। त्यांना वाटलं सून शहरातील आहे, तिला सवय नाहीये त्या रात्री जेवताना अविने मुख्य विषयाला हात घालत आणि अत्यंत गोड आवाजात म्हटलं, आई आता तुझं वय झालंय, गावी एकटी राहून किती कष्ट करणारे, वयाची 70 ओलांडली असली तरी मेहनत करून बनवलेलं शरीर अजूनही तग धरत होतं। पती निवृत्त शिक्षक होते, ते गेल्यानंतर जानकीताईंनी एकट्याच्या जीवावर 10 एकर शेती आणि आपला एकुलता एक मुलगा आवीला सांभाळलं होतं। आवी त्यांच्यासाठी फक्त मुलगा नव्हता, तर त्यांच्या आयुष्याचं शेवटचं आश्रयस्थान होतं। त्या दिवशी दुपारी घराबाहेर एक पांढरा चकमकीत गाडी थांबली। जानकीताईंनी हात डोळ्यावर ठेवून पाहिलं तर गाडीतून अवी आणि त्याची पत्नी स्मिता उतरले। जानकीताईंचा आनंद गगनाला भिडलेला। अरे अवी, लेकान सांगता असा कसा आलास रे? जानकीताईने पदराने हात पुसत धावत जाऊन मुलाचं औक्षण केलं। स्मिताने कपाळावर आट्या आणत घरात पाऊल टाकलं। आई कितीही धूळ आणि किती असली घाण, शहर कसं चकमकीत असतं, स्मिता नाक मुरडत म्हणत होती। पण जानकीताईंनी तिच्या बोलण्याकडे लक्षच दिलं नाही। त्यांना वाटलं सून शहरात राहते, तिला गावाची सवय नाही म्हणून असं बोलत असावी। त्या रात्री जेवताना अवीने मुख्य विषयाला हात घालत अत्यंत गोड आवाजात म्हटलं, आई आता तुझं वय झालंय, गावी एकटी राहून किती कष्ट करणार आहेस, शेतीवाडी घर आणि सगळं सांभाळणं तुझ्याहून होणार नाही आता। आम्हाला खूप इच्छा आहे की तू आमच्यासोबत शहरात राहशील। जानकीताईंच्या डोळ्यात पाणी आलं, पण बाबा म्हणाले, हे घर आणि ही जमीन तुझ्या वडिलांच्या आठवणीची आहे रे। स्मिता लगेच म्हणाली, सासूबाई आठवणींनी पोट भरत नाही, शहरात तुम्हाला AC रूम मिळेल, गरम पाणी मिळेल आणि मुख्य म्हणजे नातवाची सोबतही मिळेल। आणि हो, अवीला व्यवसायासाठी थोडे पैसे लागणार आहेत। जर आपण गावाकडची जमीन आणि शहरातलं जुनं घर विकलं तर तुमचंही भविष्य सुरक्षित होईल। जानकीताईंना काही संशय वाटला नाही। त्यांना वाटलं मुलगा आपल्या सुखासाठीच हे सगळं सांगतोय। पुढचे 2-3 दिवस आवीने आईची खूप काळजी घेतली, कधी पाय चोपटून दिले तर कधी स्वतःच्या हाताने घास भरवला। जानकीताईंना वाटलं माझ्या सोन्यासारखा मुलगा मला पुन्हा मिळाला। तिसऱ्या दिवशी त्यांना शहरातल्या एका आलिशान ऑफिसमध्ये नेण्यात आलं। तिथे टेबलावर कागदांचे ढीग होते। तू एकटी असल्याने उद्या कोणी नातेवाईक जमिनीवर हक्क सांगू नये म्हणून हे सगळं माझ्या नावावर करतोय, तू फक्त इथे अंगठा लाव। अवीने शाईचा पॅड पुढे केला। जानकीताईने क्षणभर विचार केला। त्यांच्या अंतरात्म्याला एकदा धोक्याची भावना झाली, पण मुलाच्या चेहऱ्यावरच्या खोट्या मायेने त्यांना आंधळ केलं। त्यांनी एकामागून एक 10-12 कागदांवर अंगठे उमटवले। त्यांना काहीच कळत नव्हतं। ज्या हातांनी त्यांनी मुलाला पाळण्यात झुकवलं, त्याच हातांनी त्यांना स्वतःच्या नकाशावर करारावर स्वाक्षरी केली आहे। जशी मालमत्ता अवीच्या नावावर झाली तसं त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव बदलला। गाडीतून शहराकडे परतताना त्याने आईकडे एकदाही पाहिलं नाही। शहरातल्या फ्लॅटवर पोहोचल्यावर स्मिताने जानकीताईंना हॉलमध्ये सोडलं, सामान उचलून कोपऱ्यात एका लहान अंधाऱ्या खोलीत टाकलं। आई आजपासून तुम्ही त्याच खोलीत राहायचं। स्मिताचा आवाज आधी जितका मधासारखा गोड असायचा, आता तो सुरीसारखा धारदार झाला होता। जानकीताई अगदी शिळेसारखे होऊन पाहत राहिल्या। त्या मुलासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं होतं। त्याने घराची चावी मिळताच आईला एका अडगळीच्या खोलीत ढकललं। त्या रात्री जानकीताईंना जेवण मिळालं नाही। भूक तर लागलीच होती, पण त्यापेक्षा जास्त काळजाला लागलेली जखम वेदनादायक होती। मायेचा जो आधार त्यांना वाटत होता, तो आता गळ्याभोवती फास बनत चालला होता। त्या शहरातल्या त्या आलिशान ठिकाणी घरात जानकीताईंना कसा त्रास दिला जातो, स्मिता आणि अवीचा प्रचंड क्रूरपणा
कुठपर्यंत जातो आणि अखेर त्या काळोख्या रात्री काय असं घडलं की जानकीताईंना घराबाहेर पडावंच लागलं. शहरातील जुन्या इमारतीच्या 10व्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये जानकीताईचा मुक्काम आता 15 आठवड्याहूनही जास्त झाला होता. त्या 15 दिवसात त्यांना नीट कळालं होतं की आपलं ते घर आता परक्या लोकांचं झालंय. ज्या खोलीत त्यांना पाठवलं होतं तिथे दिवसात सुद्धा सूर्यप्रकाश येत नव्हता. गावातल्या मोकळ्या हवेत मातीच्या वासात वाढलेल्या जानकीताईंचा त्या बंद खोलीत राहणं फार कठीण झालं होतं. गुदमरल्यासारखं व्हायचं. सकाळची सुरुवात स्मिताच्या ओरडण्याने व्हायची. म्हातारे उठ, आता काय उपकार करायचा आहेस का? जा आधी बाल्कनी पुसून घे आणि भांडी घासायला घे. जानकीताईच्या कानावर हे शब्द पडले की त्यांचं काळीज थरकवून जायचं. त्या हातांनी गावात अनेकांना अन्न दिलं होतं. ते हात आता सून आणि मुलाच्या उष्ट्या भांड्यात अडकले होते. अवी तर आता बदललाच होता, पण त्याचं बदलणं इतकं क्रूर असेल असं जानकीताईंना स्वप्नातही वाटलं नव्हतं. तो सकाळी तयार होऊन ऑफिसला जायचा. आई त्याच्याकडे आशेने पाहायची, पण तो नजर चोरून निघून जायचा. एके दिवशी सकाळी जानकीताईंना खूप ताप आला. थंडीने त्या कुडकुडत होत्या. त्यांनी धीर धरून स्मिताकडे थोडं गरम पाणी मागितलं. स्मिताने चिडून किचनमधून पाण्याचा तांब्या आणला आणि तो जानकीताई यांच्या अंगावरती ओतला. नाटक करू नकोस, काम चुकवण्यासाठी हे आजारपणाचं सोंग आहे ना, मला चांगलंच माहीत आहे, असं म्हणत ती तेथून निघून गेली. जानकीताईंच्या डोळ्यांतून घळघळा पाणी वाहू लागलं. त्यांनी मनातल्या मनात ईश्वराला धावा केली, पण खरी परीक्षा अजून बाकीच होती. त्या रात्री शहरात ढगफुटीसारखा पाऊस पडत होता. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा सुटला होता. ताई हळूच बाहेर पडल्या आणि विचारलं, अवी बाळा, मला खूप भूक लागलीये, सकाळपासून काही खाल्लं नाहीये. स्मिता अचानक उभी राहिली. भूक लागली का तुला? आज काय केलंस? भांडी घासली, अजून काय? तसेच आहे, तुला भूक आहे असं का? तुला जेवण घ्यायचं आहे का? इथे काही मदत केंद्र उघडलंय का? आम्ही मालमत्ता तुझ्या नावावर झाली म्हणून काय माझी जबाबदारी घेणं तू सोडणार आहेस का? अवी रागाने आईचा हात धरून तिला दाराकडे ओरडला लागला. जानकीताई सळसळून खाली पडली आणि त्याला थोडी सुद्धा दया आली नाही. आई, आता तू इथे राहू शकत नाही. तुझ्यामुळे घरात नेहमीच भांडणं होतात. हे घे तुझे कपडे आणि निघून जा इथून. अवी म्हणाला, अरे अवी, अरे माझ्या सोन्या, असं करू नकोस रे. बाहेर बघ किती पाऊस पडतोय. मी कुठे जाणार? या वयात जानकीताईंनी त्यांचे पाय धरले, पण अवीने रागाच्या भरात त्यांना जोराचा धक्का दिला आणि जोरात घराचा दरवाजा बंद करून घेतला. जानकीताईंच्या दरवाजाच्या बाहेर त्या थंडगार कॉरिडॉरमध्ये पडल्या होत्या. काही वेळ त्या दरवाजा वाजवत राहिल्या, विनवण्या करत राहिल्या, पण आतल्या टीव्हीचा आवाज मुद्दाम वाढवला गेला होता. वयाच्या 70च्या पार असलेली ती माऊली त्या वादळी रात्री फाटकी गोंधळी आणि एक छोट्या पिशवीत असलेल्या देवाचा फोटो घेऊन लिफ्टकडे निघाली. खाली रस्त्यावर येताच पावसाच्या थेंबांनी त्यांचं शरीर थंड झालं. रस्ते माणसांपासून रिकामे होते. गुडघाभर पाणी साचले होते. डोळ्यांतून पाणी वाहत होतं आणि पावसाचं पाणी एकसारखं झालं होतं. जानकीताईंना आता रडू येत नव्हतं, पण त्यांचं मन वेगळ्या भावना अनुभवू लागलं होतं. ज्या मुलांना 9 महिने पोटात वाढवलं त्याने आज एका रात्रीत मला पर्क केलं. जर रक्त शत्रू झाले असेल तर आता कोणासाठी जगायचं? त्या रात्री जानकीताईंना शहरातल्या कोणत्याही दुकानाच्या छताखाली जागा मिळालीच नाही. वॉचमॅन लोकांनी त्यांना तेथून हाकलवून लावलं. थकलेल्या पावलांनी त्या एका अशा दिशेला वळाल्या जिथे सामान्य माणूस जायला घाबरत होता. समोर एक जुना मोडकळीस आलेलं मंदिर, त्याच्या बाजूला पसरलेली शांतता, ते होतं स्मशानभूमी. त्या काळोख्या रात्री जानकीताईंनी स्मशानाच्या दिशेने पाय टाकला. ज्या जगाने त्यांना नाकारलं होतं त्या जगाचा त्याग करून ते आता मृत्यूकडे नाही तर एका नव्या अस्तित्वाकडे निघाल्या होत्या. जोरदार पाऊस अंगावर येत होता. जानकीताईंच्या शहरातल्या टोकाला असलेल्या त्या जुन्या स्मशानाच्या लोखंडी गेट जवळ येऊन थांबल्या. रात्रीचे 2 वाजले होते. चारी बाजूंनी शांतता होती. फक्त पावसाचा आवाज आणि अधूनमधून येणारा वारा आवाज ऐकू येत होता. कुत्र्यांचा केविलवाना रडण्याचा आवाज येत होता. ज्या स्मशानाला पाहून दिवसाच्या वेळी माणसाचा थरकाप उडेल तिथे आज एक 70 वर्षांची माय माऊली आश्रय शोधत होती. कारण जिवंत माणसाच्या जगापेक्षा तिला ते मृत्यूच्या जगातलं वातावरण जास्त सुरक्षित वाटू लागलं होतं.
समोर एक पडक महादेवाचं मंदिर. जानकीताईंनी लटपटत त्या पावलाने तिकडे जाऊन पायऱ्यांवर थोडा विसावा घेतला. अंगावरचे कपडे पूर्ण ओले झाले होते. थंडीत दात वाजायला लागले होते. त्यांनी आपल्या पिशवीतून देवाचा तो छोटासा फोटो काढला आणि छातीशी घट्ट धरला. देवा, ज्या मुलाला मी देवासारखं पूजलं त्यानेच मला आज ह्या स्मशानात आणून सोडले. आता तूच माझा वाली. अचानक अंधारातून एक आकृती समोर आली. हातात कंदील होता. जानकीबाई दचकल्या. तो श्याम होता. हा स्मशानाचा राखणदार आणि प्रेत जाळण्यास काम करणारा माणूस होता. त्याचं शरीर धिप्पाड होतं, डोळे लाल होते, पण त्या भयानक दिसणाऱ्या चेहऱ्यामाग एक मृदू हृदय होतं. कोण आहेस ग माय तू? ह्या वेळेला इथे काय करतेस? श्यामने विचारलं. जानकीताईंनी हुंदका आवरत म्हणाली, आपली कहाणी सांगितली. सगळं ऐकून घेतल्यावर श्यामच्या डोळ्यात पाणी आलं. माणूस किती नीच असू शकतो. ज्या आईने जन्म दिला तिला स्मशानाची वाट दाखवली. चल माई, इकडे ये. मंदिरात पावसाचं पाणी येतंय. माझ्या खोलीत चल. श्यामने आपल्या छोट्याशा झोपडीत जानकीताईंना नेलं. तिथे त्याने शेकोटी पेटवली. आपल्या वाटणीतील 2 कोरडी भाकरी आणि थोडासा कांदा त्यांच्या समोर ठेवला. हे घे माय, खाऊन घे. इथं कोणी तुला त्रास देणार यायला नाही. जगाला वाटलं इथं भूत असतात, पण मला वाटलं खरं भूत तर बाहेरच्या जगात माणसांच्या रूपात फिरतंय. या रात्री जानकीताईंना झोप लागली नाही. शेकोटीच्या ज्वालांकडे पाहत त्या विचार करत होत्या. एका बाजूला पोटचा मुलगा ज्याने घास हिरावून घेतला आणि दुसऱ्या बाजूला हा अनोळखी माणूस ज्याने आपल्या वाट्याची भाकरी मला दिली. तिथेच त्यांनी एक जबरदस्त शपथ घेतली. आता रडणं बंद. ज्या दिवशी मी त्या घराबाहेर पडले त्याच दिवशी जानकीबाई जागी झाली. आता जन्म झाला एका अशा स्त्रीचा जी अन्यायाला सहन करणार नाही. दुसऱ्या दिवसापासून जानकीताईने स्मशानात राहायचं ठरवलं. सुरुवातीला लोक त्यांना वेडी समजायचे, पण जानकीताईने तिथे काहीतरी वेगळंच करायला सुरुवात केली. स्मशानाचे प्रेत यायचं. त्यांच्या सोबत येणाऱ्या असहाय्य नातेवाईकांना पाणी दिलं, त्यांना धीर दिला. हळूच त्यांनी स्मशानाच्या परिसरातील पडकीत जमीन स्वच्छ केली आणि तिथे तुळशीची झाडे लावली. एकदा का श्रीमंत माणसाच्या घरातील प्रेत आलं होतं. त्याने नातेवाईक रडत होते, पण ते खूप घाईत होते. जानकीताईने शांतपणे पुढे जाऊन त्या मृतदेहाची विधी पूजा केली आणि नातेवाईकांना सांगितलं, मरण्याने माणूस फक्त आठवणी घेऊन जातो, पैसा नाही. ज्याला स्मशानाने निरोप द्या. त्या माणसाच्या मुलाला आपली चूक लक्षात आली आणि त्याने जानकीताईंना काही पैसे दिले. जानकीताई म्हणाले, हे पैसे माझ्यासाठी नाही. इथल्या जवळ काही अनाथ मुलं कचरा वेचतात, त्यांच्यासाठी, त्यांच्याजवळ जेवणासाठी वापरतात. त्या दिवसापासून जानकीताईंच्या कार्याला एक नवीन दिशा मिळाली. स्मशानात शांतपणे त्यांनी स्वतःला सिद्ध करायचं ठरवलं. ज्या मुलाने मला टाकाऊ समजून फेकलं त्याला दाखवून द्यायचं होतं की आई कधीही टाकाऊ नसते. ती तर संकटात आधार देणारी ताकद असते. स्मशानातून लाकडं वेचत वेचत जानकीताईंच्या मनात एक मोठा प्रकल्प रचला. विचार येऊ लागला, ज्या प्रेताच्या राखेला लोक शिवतही नाही त्याच राखेतून एक नवा इतिहास लिहायची तयारी सुरू झाली. स्मशानाच्या त्या शांत वातावरणात जानकीताईंनी आता स्वतःला पूर्णपणे समजावून गुंतवून टाकलं होतं. श्यामच्या मदतीने त्यांनी स्मशानाच्या कोपऱ्यात एक छोटीशी झोपडी बांधायला सुरुवात केली. सुरुवातीला लोक जानकीताईंना स्मशानातली वेडी म्हातारी म्हणायचे, पण आता जानकीताईंच्या चेहऱ्यावरचं तेज आणि त्यांच्या बोलण्यातला आदर पाहून हळूहळू लोकांचा दृष्टिकोन बदलू लागला. एकदा स्मशानाबाहेर 2 लहान मुलं कचरा वेचत होती. भुकेने व्याकुळ होऊन रडत होती. जानकीताईंना त्यांना जवळ घेतलं, आपली भाकरी दिली आणि तिथेच राहायला सांगितलं. उद्यापासून कचरा वेचायचा नाही, माझ्यासोबत राहायचं असं मायेने सांगितलं. हळूच 5-6 मुले जमा झाली. जानकीताईंनी त्यांना फक्त जेवण दिलं नाही, तर स्मशानात येणाऱ्या टाकाऊ वस्तूंपासून उपयुक्त गोष्टी कशा बनवायच्या तेही शिकवलं. आणि स्मशानात अंत्यविधीसाठी येणारे लोक बऱ्याचदा सोडून जातात. जानकीताईंनी मग त्या जुन्या कपड्यांपासून गोधडी शिवली. लाकडाच्या उरलेल्या तुकड्यांपासून खेळणी बनवली. आणि शहरातल्या एका मोठ्या व्यापाऱ्याचे वडील मरण पावले होते. तेव्हा जानकीताईंनी अंत्यविधीच्या वेळी त्यांच्या कुटुंबाला कसं सांभाळलं आणि कसा धीर दिला ते पाहून तो व्यापारी भारावून गेला. तुमचं काम खूप मोठं आहे, मी तुम्हाला काय मदत करू शकतो का? त्याने विचारलं. जानकीताईंनी शांतपणे उत्तर दिलं, मला मदत नको, पण माझ्या मुलांनी बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळून द्या. मला त्यांना भिकारी न समजता
खरा कारागीर बनवायचा आहे. त्या व्यापाऱ्याने जानकीताईंच्या हातातील मुलांनी बनवलेल्या वस्तू शहरातील मोठ्या दुकानात प्रदर्शनासाठी ठेवल्या. बघता बघता त्या वस्तू स्मशानातील कला म्हणून प्रसिद्ध झाल्या. जानकीताईंनी त्यातून मिळणाऱ्या पैशांतून स्मशानाबाहेर एक पडकी जागा विकत घेतली आणि तिथेच आईचा आधार ह्या नावाने आश्रम सुरू केलं. हा आश्रम इतर आश्रमांप्रमाणे नव्हता. इथे फक्त अनाथ मुलं नव्हती, तर ज्या वृद्ध माता पित्यांना त्यांच्या मुलांनी घराबाहेर हकललं होतं त्यांना सुद्धा जानकीताईंनी सन्मानाने तिथं आणलं. त्यांनी आपल्याला नाकारलं, त्यांना आपली किंमत दाखवायचीच असेल तर रडून काही होणार नाही, काम करून दाखवावं लागेल, असं जानकीताईंचं मत होतं. काही वर्षात आईचा आधार एक मोठा गृह उद्योग बनलं. तिथलं लोणचं, पापड, हस्तकला आणि कापडी पिशव्या अख्ख्या शहरात ब्रँड झाल्या. जानकीताई आता साध्या जानकीताई राहिल्या नव्हत्या, त्या जिजाऊ झाल्या होत्या. पांढरी सुती साडी, कपाळावर मोठा टिळा आणि डोळ्यात एक करारी बाणा, हे त्यांचं रूप होतं. दुसरीकडे अवी आणि स्मिताच्या आयुष्यात मात्र अंधार दाटू लागला. आईची संपत्ती नावावर केली आणि अवीने मोठा व्यवसाय सुरू केला, पण मातेचा शाप आणि चुकीच्या संगतीमुळे त्याला नुकसान होऊ लागलं. त्याने व्यसनाकडे डोळे वाकवले आणि स्मिताच्या वाईट सवयीमुळे, जास्त खर्चपणामुळे उरलेही पैसे संपले. त्यांना वाटलं होतं की आई कुठेतरी मेली असेल किंवा भीक मागत असेल, पण त्यांना हे माहीत नव्हतं की जिच्या आईला त्यांनी स्मशानात पाठवले तीच आई आता एका मोठ्या साम्राज्याची मालकीण झाली होती. जानकीताईंनी ठरवलं होतं की अवीकडे स्वतःहून कधी जाणार नाही. न्याय हा काळच करतो, फक्त संयम ठेवायचा असतो, असंच त्या म्हणायच्या. आपल्या आश्रमातील वृद्धांना त्यांच्या संघर्षाची बातमी आता वृत्तमानपत्रात येऊ लागली होती, पण कधीही फोटो छापायला मात्र त्यांनी नकार दिला होता. त्यांना भीती वाटायची की जर त्यांचा चेहरा समोर आला तर तो पापी मुलगा पुन्हा त्यांच्या आयुष्यात येईल. पण नियतीला काही वेगळंच करायचं होतं. जानकीताईंच्या यशाचं शिखर जितकं उंच होतं तितकाच अवीच्या पतनाचा खड्डा खोल होत चालला होता. काळ कोणासाठी थांबत नाही. 7 वर्ष उलटून गेली होती. जानकीताईंनी स्मशानाच्या राखेतून उभं केलेलं साम्राज्य, आईचा आधारे आता फक्त एक आश्रय राहिलं नव्हतं, तो एक मोठा ब्रँड झाला होता. शहराच्या मध्यभागी त्यांची हस्तकला आणि शुद्ध मसाल्यांची मोठी दुकानं उघडली होती. जानकीताईंच्या मार्गदर्शनाखाली शेकडो अनाथ मुलं शिकत होते आणि शेकडो निराधार आजी आजोबा सन्मानाने काम करत होते. पण दुसरीकडे ज्या आलिशान फ्लॅटसाठी अवीने आईला घराबाहेर काढलं होतं तिथे आता दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. अवीने आईची सगळी संपत्ती विकून एका मोठ्या रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवले होते. पण नियतीचा खेळ बघा. ज्या जमिनीवर त्याने डोळा ठेवला होता तिथे कायदेशीर काही अडचणी निर्माण झाल्या आणि त्याचे सगळे पैसे तिथेच बुडाले. ज्याला जुगार आणि महागड्या दारूचं व्यसन लागलं, स्मिताला फक्त पैशांची आणि दागिन्यांचीच आवड होती. ती आता दिवसभर अवीशी भांडत असायची. काय उपयोग झाला त्या म्हातारीला हाकलून? शेवटी आपण रस्त्यावरच आलो ना. स्मिता ओरडत होती. गप्प बस, त्याच वेळी तुला तेच हवं होतं. आता मला दोष देऊ नकोस. अवीने रिकामी बाटली भिंतीवर फेकली. एका सकाळी त्यांच्या दारावर बँकेचे अधिकारी आले आणि पोलीस आले. कर्जाचे हप्ता न भरल्यामुळे त्यांचं घर जप्त होणार होतं. अवीने खूप विनवणी केली, पण कायद्यापुढे त्यांचं काहीच चाललं नाही. फक्त 2 तासात त्यांना त्यांचं सामान घेऊन रस्त्यावर यावं लागलं. ज्या आईला त्यांनी एका रात्रीत घराबाहेर काढलं होतं, आज नियतीने त्यांना सुद्धा तसाच अनुभव घडवला. रस्त्यावर भटकताना अवीला एका जुन्या मित्राची भेट झाली. अरे अवी, तुझी ही अवस्था, तू आईचा आधारस्तंभ संस्थेत का जात नाहीस? तिथे गरिबांना, अनाथ लोकांना खूप मदत मिळते. ऐकलंय की ते कोणालाच रिकाम्या हाती परत येऊ देत नाही. अवीला जानका आई हे नाव ऐकून कुठलाही संशय आला नाही. त्याला वाटलं की कोणीतरी श्रीमंत समाजसेविका असेल आणि स्मिताने ठरवलं की तिथे जाऊन काही मदत मागायची किंवा तिथेच थोडं थांबायचं. दोघेही चालत चालत शहराच्या त्या टोकाला पोचले जिथे आधीच जुनं स्मशान होतं. पण आता तिथे स्मशान नव्हतं, उलट एक सुंदर निसर्गरम्य जागा झाली होती. मोठी पांढरी इमारत, चारही बाजूने फुलांच्या बागा आणि आनंदाने खेळणारी मुलं. आश्रमाच्या गेटवर पोचल्यावर एक सुरक्षाकर्मी त्यांना थांबवून म्हणाला, कुणाला भेटायचंय? अवीने थोड्या घाईघाईत सांगितलं, जानकाईंना भेटायचं आहे. आम्ही खूप संकटात आहोत. रक्षकाने सांगितलं. त्यांना आतल्या हॉलमध्ये बसायला सांगितलं. तिथे भिंतीवर अनेक थोर माणसांचे फोटो होते, पण एका फोटोवर पडदा होता
अवी आणि स्मिता तिथेच बसून वाट पाहू लागले. त्यांना वाटलं की आता आपलं नशीब नक्कीच उघडणार. कोणीतरी श्रीमंत बाई आपल्याला पैसे देणार. तेवढ्यात हॉलचे मोठे दरवाजे उघडले गेले. पांढऱ्या स्वतःच्या साडीत एक भव्य स्त्री आत आली. तिच्या मागे 10-12 सेवक होते. त्या स्त्रीने चेहऱ्यावर पांढरा पदर ओढलं होतं, त्यामुळे तिला चेहरा नीट दिसत नव्हता. कोण आहात तुम्ही आणि काय हवंय तुम्हाला? त्या स्त्रीचा आवाज खणखणीत होता. तो आवाज ऐकून अवीच्या अंगावर काटा आला. तो आवाज ओळखीचा होता, खूप जुना आणि मायेचा पण. आता हे काहीतरी जोरदार होतं. आई अवीच्या तोंडून काही शब्द बाहेर पडले, पण त्याने लगेच आपलं लक्ष जमवलं. जानका आई, आम्ही रस्त्यावर आलोय आहोत. आमचं घर जप्त झालंय. आम्हाला मदतीची गरज आहे. जानका आई हळूच आपला चेहरा थोडा बाजूला करत समोरचा चेहरा पाहतच अवी आणि स्मिताच्या पायाखालची जमीन सरकते. जानकाताई उभ्या होत्या, पण त्या आधीच्या हतबलही नव्हत्या. त्यांच्या डोळ्यांतून मुलांसाठी माया नव्हती, तर एक धगधगता राग वाहत होता. हॉलमध्ये एकाकी भयंकर शांतता पसरली. समोर जानकाताईंना पाहताच अवीच्या हातातील पिशवी जमिनीवरती पडली. स्मिताच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. असं वाटत होतं की तिने एखादं भूत पाहिलंय. ज्या आईला त्यांनी एका पावसाच्या रात्री मरायला सोडून दिलं होतं, ती आई आज एका साम्राज्याची मालकीण म्हणून त्यांच्यासमोर उभी होती. अवी थरथर त्या पावलांनी पुढे आला. आई, तू जिवंत आहेस आणि हे सगळं तुझं आहे? त्याच्या आवाजात आता खोटे, लोटपणा आणि पश्चाताप होता. जानकीताईच्या चेहऱ्यावर एकही रेष हलली नाही. त्या स्थिर नजरेने त्याला पाहत होत्या आणि शांतपणे म्हणाली, आई, तर त्याच रात्री मेली होती अवी, ज्या रात्री तू तिचा हात धरून तिला घराबाहेर काढलं होतं. आज तुझ्यासमोर उभी आहे ती जानकी आऊ. या 1000 अनाथांचा आधार आहे. स्मिताने आता नाटकाला सुरुवात केली. ती रडत जानकाताईच्या पायाशी पडली. सासूबाई, आम्हाला माफ करा. आमचं चुकलं बघा. आमचं घर गेलं, पैसे गेले, आम्ही रस्त्यावर आलोय. आम्हाला वाटलं तुम्ही देवाघरी गेलात, पण देव मोठा आहे म्हणून तुमची ही श्रीमंती आम्हाला बघायला मिळाली. आता आम्ही कुठे जाणार? आम्हाला तुमच्या ह्या महलात राहू द्या. जानकाताईंनी आपले पाय मागे घेतले. त्यांचे डोळे लालबुंद होते. त्यांनी टाळी वाजवली आणि क्षणात आश्रमात 10-12 तरुण मुले जमली. तीच ती मुलं जी जानकाताईंना स्मशानातून उचलून मोठी केली होती. बघा रे मुलांनो, जानकाताई गरजल्या. हेच माझे कुलदीप आहेत, ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला नेहमी सांगायचे, ज्यांनी प्रॉपर्टीसाठी आपल्या आईला स्मशानाचा रस्ता दाखवला. आज हेच लोक इथे आश्रय मागायला आले आहेत. हे ऐकून आश्रमातील मुलांच्या मुठ्या आवळल्या गेल्या. त्यांचा थरार उडाला. ज्या माऊलीने त्यांना जीवन दिलं, तिची अवस्था ह्या माणसांनी केली होती. हे ऐकून तरुणांचा संताप अनावर झाला. एका मुलाने अवीची गचांडी धरली. थांब, जानकाताईंचा आवाज हॉलमध्ये घुमला. मुले थांबली. जानकाताई अवी आणि स्मिताच्या जवळ गेल्या. त्यांनी खिशातून एक जुनी फाटकी आणि डाग पडलेली गोधडी काढली आणि त्यांनी एका जुन्या पिशवीतून जुनी फाटकी आणि डाग पडलेली गोधडी काढली. ओळखलंस का? का रे अवी, ही तीच गोधडी आहे जी घेऊन मी त्या रात्री बाहेर पडले होते. यात तुझ्या लहानपणीच्या आठवणी दडल्या आहेत. पण तू त्या रात्री मला फक्त एका कपडा दिला. त्यांनी वळून खिडकीतून बाहेर पाहिलं, जिथे आता सुंदर बाग होती. एकेकाळी तिथे सरण पेटायची. अवी, तुला वाटलं असेल की आईकडे खूप संपत्ती आहे. आता आपण पुन्हा तिच्या जीवावर मजा करू शकतो. पण लक्षात ठेव, ह्या मालमत्तेवर तुझा हक्क तर सोडच, पण तुझी सावली सुद्धा पडू देणार नाही. माझ्या रक्ताचा असू शकतोस, पण माझ्या संस्कारांचा नाही. अवी रडू लागला. आई, एक संधी दे ना ग. मी तुझा मुलगा आहे. जानकीताई थोड्या हसल्या. मुलगा जो आईला जिवंतपणे स्मशानात पाठवतो, तो मुलगा नसतो, तो काळ असतो, काळ. पण मी तुला रस्त्यावर मरू देणार नाही, कारण मी आई आहे. या आश्रमात कोणीही भुकेलेला राहत नाही. इथे राहायचं असेल तर एक अट आहे. अवीला वाटलं की त्याला काही अलिशान खोलनी मिळेल, पण तो घाईघाईने म्हणाला, सांग नाही, कोणतीही अट मान्य आहे. जानकीताईंनी आश्रमाच्या मागच्या बाजूला निर्देश केला, जिथे वृद्धांची सेवा केली जायची आणि साफसफाईचं काम चालायचं. आजपासून तू आणि तुझी बायको या आश्रमाचा सेवक म्हणून राहाल. जे वृद्ध इथं राहतात त्यांना त्यांच्या मुलांनी तुमच्यासारखं घराबाहेर काढलंय. त्यांचे पाय धुवून भांडी घासणं आणि त्यांची घाण साफ करणं हे तुम्हाला करावं लागेल. हे मान्य असेल तर 2 वेळची भाकरी मिळेल, नाहीतर दरवाजा उघडा आहे. अवी आणि स्मिता सुन्न झाल्या. ज्या आईला त्यांनी नोकरासारखं वागवलं होतं, आज त्याच आईच्या आश्रमात त्यांना नोकर होऊन राहावं लागणार होतं.
जानकीताईचे हे रौद्र रूप पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला थरकाप उडाला. ती फक्त आणि फक्त एक म्हातारी नव्हती, ती होती एक रणरागिणी होती. ती अन्यायाला चुकवायची. अवी आणि स्मिताला आता दुसरा काही पर्याय उरला नव्हता. बाहेरचं जग त्यांना ओळखीचं वाटत होतं आणि खिशात पैसेही नव्हते. शेवटी जानकीताईंनी दिलेली नोकरी त्यांनी स्वीकारली. ज्याचा हात एक काळी आईला घराबाहेर ढकललंच होतं, तेच आता आश्रमातील इतर वृद्धांची सेवा करत होते. दिवसेंदिवस अवीला आपली चूक कळत होती. जेव्हा तो एखाद्या वृद्धाचा पाय दाबायचा आणि तो वृद्ध त्याला आशीर्वाद द्यायचा, तेव्हा त्याला स्वतःच्या आईची आठवण यायची. आईचे हे अश्रू पाहून स्मिताला आता कळून गेलं होतं की दागिने आणि पैशापेक्षा माणुसकी जास्त महत्वाची असते. जानकीताई मात्र दुरून हे सगळं पाहत होत्या. त्यांच्या मनात राग नव्हता, पण आपल्या मुलाला चांगला माणूस बनवायचा हा त्यांचा शेवटचा निर्धार होता. 1 वर्ष उलटलं. जानकीताईंनी एक मोठा समारंभ आयोजित केला. शहरातील मोठे अधिकारी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते सगळेच तिथे उपस्थित होते. सर्वांना वाटलं की जानकीताई आता आपली सगळी संपत्ती मुलाच्या नावावर करतील, कारण त्याने संपूर्ण वर्षभर वृद्धांची खूप सेवा केली होती. जानकीताई मंचावर आल्या. त्यांचा चेहरा शांत पण तेजस्वी होता. त्यांनी माईक हातात घेतला आणि बोलायला सुरुवात केली. आज मी एक मोठी घोषणा करणार आहे. ही मालमत्ता आईचा आधार आश्रमाची माझी वैयक्तिक संपत्ती नाही. ही त्या राखेची पुण्याई आहे जिने मला स्मशानात साथ दिली. म्हणून आज मी कायदेशीररित्या ही संपूर्ण मालमत्ता एका पब्लिक ट्रस्टकडे सोपवत आहे. यावर आता ना माझा अधिकार राहणार ना माझ्या रक्ताच्या नात्यांचा. सभागृहात शांतता पसरली. अवीच्या डोळ्यात पाणी आलं, पण ते आता लोभाचं नव्हतं. जानकीताई पुढे म्हणाला, माझा मुलगा आणि सून यांनी गेल्या 1 वर्षभरात आपली चूक सुधारण्याचा खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न केला आहे. त्यांना आता राहण्यासाठी आश्रमाच्या आवारात एक छोटंसं घर दिले जाईल आणि ते आयुष्यभर या संस्थेचे सेवक म्हणून काम करतील. त्यांना पगार मिळेल, पण मालकी हक्क कधीच मिळणार नाही. कारण नाती ही मालकीसाठी नसतात, ती जपण्यासाठी असतात. जानकीताईंनी त्यांच्या मृत्यूपत्रावर स्वाक्षरी केली. त्यांनी आपली सगळी वैयक्तिक बचत स्मशानातील त्या श्यामच्या नावावर केली, ज्यांनी त्यांना पहिल्या रात्री भाकरी खायला दिली होती. कार्यक्रमानंतर अवी जानकीताईंच्या पाया पडतो, पण तेव्हा जानकीताई पाय मागे घेत नाही. त्यांनी मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, अवी मी तुला माफ केलं, पण लक्षात ठेव, ज्या आईने तुला जन्म दिलाय तिचा अपमान केल्यावर नशिबात फक्त स्मशान उरतं. मी तुला पुन्हा घर दिलंय, आता माणसासारखा जग. काही वर्षांनी जानकीताईंनी वयाच्या 80व्या वर्षी शांतपणे आपला देह सोडला. त्यांच्या अंत्ययात्रेला संपूर्ण शहर ओसंडून वाहत होतं, पण आश्चर्य म्हणजे अंत्ययात्रा स्मशानाकडे जात असताना कोणीही रडत नव्हतं. प्रत्येक जण आईचा विजय असो अशी घोषणा करत होतं. त्यांनी दाखवून दिलं की एक असहाय्य म्हातारी जर ठरवलं तर स्वतःच्या संघर्षातून एक नवं जग उभं करू शकते. ज्या मुलाने प्रॉपर्टीसाठी आईला विकलं, तोच मुलगा आज त्याच आईच्या समाधीची सेवा करणं हे त्याचं भाग्य समजत होता. जानकीताईंनी त्यांच्या आयुष्यातून एकच धडा दिला, आई ही फक्त नातं नाही, तर एक अशी ताकद आहे जी अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग शोधू शकते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.